ज्ञानाची सावली, समाजाला दिलेली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. बाई फुले आपल्याला काय म्हणतात ते बघूया. जाओ जाकर पढ़ो लिखो, जाओ जाकर पढ़ो लिखो, बनो आत्मनिर्भर, बनो मेहनती, काम करो और ज्ञान इकट्ठा करो, काम करो और ज्ञान इकट्ठा करो, ज्ञान के बिना सब हो जाता. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले. त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी झाला. सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. त्यांची आरती. नमन माझे सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती. नमन माझे सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार. ती सावित्री आज जगाची शिलेदार, ती सावित्री आज जगाची शिलेदार. सावित्री तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी, सावित्री तुम्हीच स्त्री शिक्षणाच्या कैवारी. तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी, तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. ज्ञानाची सावली, समाजाने दिलेली ज्ञानाची सावली, धन्याची क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्याची क्रांती ज्योती सावित्री माऊली. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पूजा आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या, व मुख्याध्यापिका होत्या, त्या समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली नायगाव येथे झाला, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी झाला व ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा केली मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा माळा, स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. चूल आणि मूल हेच त्यांच्या जीवनाचे सार, चूल आणि मूल हेच त्यांच्या जीवनाचे सार. ज्योतिबा. नमस्कार. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्या जिल्ह्यात शाळेमध्ये ज्या मॅडम आपल्याला शिकवतात आणि आपण सुद्धा शिक्षण घेतो हे फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे भारतातील ज्या महिला राष्ट्रपती या पदावर ज्या महिला आहेत ही फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. असं म्हटलं तर भरपूर उदाहरण आहेत. मला आधी ते स्टेजवर जी बोलण्याची संधी मिळाली ही फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. सर्वांच्या साक्षीने मी सावित्रीबाई समोर नमस्तक होऊन त्यांच्या चरणाचे धूमस्तकाला लावून त्यांचे विचारही मी आचरणामध्ये आणेल. आणि खरी विद्येची देवता ही दुसरी तिसरी थांबवले असते, जर त्यांनी त्यांचे कार्य मध्ये थांबवले असते तर कदाचित आज आपल्याला कोणत्याच शाळेमध्ये महिला शिक्षिका व विद्यार्थिनी दिसल्या नसत्या, कोणत्याच दवाखान्यामध्ये महिला डॉक्टर दिसल्या नसत्या, कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस दिसल्या नसत्या. परंतु आजच्या युगामध्ये असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्यामध्ये महिलांचा सहभाग नाही. आज मी इथे तुमच्यासमोर भाषण करत आहे ते फक्त सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांमुळे. त्यांना मी पुनश्च अभिवादन करते व माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय भारत. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंना मराठी महाकाव्याची अग्रदूत कवयित्री असे सुद्धा म्हणतात. आभार प्रदर्शन होय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी संस्थेच्या प्रभारी सौ सांगळे यांनी आपले अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व आपल्या शाळेच्या पर्यवेक्षक विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच सर्व महिला शिक्षकांचेही मनापासून आभार मानते. तसेच सर्व माझे मित्रमैत्रिणी यांनी शांतपणे कार्यक्रम ऐकून घेतला व उत्सुकतेपणे भाषणामध्ये व गीत गायनामध्ये भाग घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते व अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.